विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे। पण तुर्तास निवडणुका होण्याची शक्यता नाही असं चित्र दिसतंय। निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे आणि त्यानुसार आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या काहीशा पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्र 2025 मध्ये सुद्धा निवडणूकमय होणार आहे। मात्र निवडणुका होणार कधी, पालिकांच्या निवडणुकांचं काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय चित्र आहे, या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्तालय। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे। प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर मग निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा वेळ लागेल। त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाहीये असं कळतंय। याविषयी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी असं सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होईल। न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल। दरम्यान निवडणुका कधी होऊ शकतात याचा सुद्धा आपण एक आढावा घेऊया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आदींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी 3 महिने सुद्धा कमी पडू शकतात। त्यानंतर मार्च-एप्रिल मध्ये शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळ्याची सुट्टी हे सगळं लक्षात घेता निवडणुकांसाठी पावसाळा उजाडतो। त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल। पण त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर करण्याची अत्यंत गरज आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्तांची निवडही रखडली आहे। त्यामुळे आयोगाचा कारभार आयुक्तांशिवाय सुरू आहे। राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या निवडीची प्रक्रिया सरकारने राबवली होती। माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह अनेक सनदी अधिकाऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते। आयुक्तांच्या नियुक्तीच्या हालचाली आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यावर सुद्धा येत्या काळात लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या तुर्तास 2.5 लाख आहे। त्यामध्ये 27,900 ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे। राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका या मागील 2 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी या महापालिकांची पहिली निवडणूक सुद्धा झालेली नाहीये। सर्व ठिकाणी सध्या आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत। राज्यात 245 नगर परिषदा, 146 नगरपंचायतीच्या निवडणुका सुद्धा प्रलंबित आहेत। सरकार चालढकलीमुळे 34 पैकी 26 जिल्हा परिषदा, 351 पैकी 289 पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे। फेब्रुवारी 2025 अखेर आणखी 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांच्या मुदती सुद्धा संपतायत। अशा प्रकारे 1,500 ग्रामपंचायतींमध्येही सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे। या सगळ्या बाबी लक्षात घेता आता येत्या काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी सगळे पक्ष हे हिरिरीने प्रयत्न करतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र 2025 मध्ये सुद्धा निवडणूकमय नक्कीच होऊ शकतो। या निवडणुकांविषयीचे नवनवीन अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्तालय।